नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. थेट सभागृह नेत्यापाशी जाणार आहोत. या चंदन या बोलत उभारलेत. काल आपण विनायक कोंडाळच्या घरी गेलतो, नंतर नरेंद्र दादाच्या गेलतो, दोन दादाच्या घरी गेलतो. दोन दादा काय सापडले नाहीत, पण आता सापडलेत. मला सांगा दादा, सोलापूरचं विजन काय आहे नरेंद्र काळेपाशी? सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सगळ्यात महत्वाचा आपला पाण्याचा प्रश्न आहे. त्यासाठी 892 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मंजूर केले ते पूर्णपणे व्यवस्थित इम्प्लिमेंट व्हावे, त्या संदर्भातली सर्व कामं पूर्ण व्हावीत यासाठी आम्ही येणाऱ्या काळात काम करू. IT पार्कला जी मंजुरी मिळाली त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जी महापालिकेची आवश्यकता आहे ती सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पूर्ण करू. विमानसेवा आता सुरू झालेली आहे. रोजगार, पाणी आणि चांगले रस्ते आणि सर्वात महत्वाचं सोलापूरची स्वच्छता या गोष्टींवर आम्ही येणाऱ्या काळात काम करू. मला सांगा, सोलापुरात मी जर फिरायला लागलो तर एवढी ट्रॉफिक असते, यासाठी काय प्रयत्न असणार आहे तुमचे? उड्डाणपूल आपल्यासाठी मंजूर झालेला आहे. उड्डाणपुलाच्या संदर्भातल्या काही ज्या टेक्निकली गोष्टी आहेत, ज्या काही शासकीय अडचणी आहेत, भूसंपादनाचा विषय आहे, तो भूसंपादनाचा विषय आता गेल्या 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे त्याचा पाठपुरावा झाला नाही, पण येणाऱ्या काळात आम्ही त्याचा पाठपुरावा करून उड्डाण पूल जे मंजूर झालाय ते उड्डाणपूल पूर्ण व्हावा यासाठी येणाऱ्या काळात काम करू. हद्दवाढ भागाला अजून सुद्धा विकास खुंटलेला आहे. हद्दवाढ भागाचा विकास जो खुंटला याचं सर्व पाप जे केलंय ते काँग्रेसने केलंय. 1992 ज्यावेळेस हद्दवाढ झाली, कुठल्याही शहराची हद्दवाढ होताना त्याला एक बजेट मंजूर होतं. त्याच्या विकासासाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यासाठी बजेट मंजूर होतं. पण दुर्दैवाने सोलापूर महापालिका अशी की जे हद्दवाढ झाली पण त्या हद्दवाढ बरोबर कुठलंही बजेट मंजूर झालं नाही. आज 2014 पासून जर तुम्ही बघितलं तर हद्दवाढ भागात विशेष कामं झालीत. रस्ते असेल, ड्रेनेज असेल. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी 340 कोटी रुपये 430 कोटी रुपये ड्रेनेजसाठी मंजूर झाले. आज म्हणजे 92च्या नंतर आज जर विचार केला तर आज 2026 आहे. 2026ला कुठेतरी आज ड्रेनेज लाईन पूर्ण शहरातली पूर्ण होईल. यासाठी जो विशेष निधी दिला आहे 430 कोटी रुपये असतील, मध्ये 200 कोटी रुपये ड्रेनेजला दिले. जवळपास 1000 कोटी ह्या ड्रेनेज लाईनसाठी या सरकारने 2014 पासून दिले. अशा वेगवेगळ्या योजना असतील. आता 2000 कोटी रुपये ज्याचं दुहेरी पाईपलाईन आणि आत्ताचे 892 कोटी, जवळपास 2000 कोटी रुपये ह्या पाण्यासाठी दिले. या संदर्भातले जे योग्य निर्णय आहेत हे फक्त देवेंद्रजी फडणवीस घेऊ शकतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं जे विजन आहे त्याला साथ देण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक काम करत आहेत. मला सांगा, एका प्रभागाला पूर्वी भांडवली निधी किती होता आणि आता तुम्ही वाढून घेणार आहेत का? कसं काय नेमकं? सगळ्यात महत्वाचं की भांडवली निधी किती होता आणि भांडवली निधी किती देणार यापेक्षा कुठं आवश्यकता आहे आणि किती निधी द्यायला पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी काही कामं झालेली आहेत तिथं निधीची आवश्यकता नसेल, पण काही ठिकाणी निधीची आवश्यकता असेल. तुम्ही जसं म्हणलं की हद्दवाढ भागातले बरीचशी कामं राहिलीत, बऱ्याचशा सुविधा आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या सर्व गोष्टींचा विचार करून निधीचं वितरण केलं जाणार. कारण भांडवली निधी प्रत्येक नगरसेवकाला एवढा दिला पाहिजे, तेवढा दिला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात निधी यायला पाहिजे यासाठी भांडत असतो. त्यानुसार कामाची प्रायोरिटी ठरवून आम्ही सर्व नगरसेवक या संदर्भातलं काम करू. साहेब, आमच्या सोलापूरकरांना युजेस चार्जेस भरावे लागतात. आम्ही युजच काय करत नाही, तर युजेस चार्जेस कशाचे? आता तुम्ही जे म्हणताय की युजेस चार्जरचा जो विषय आहे, युजेस चार्जरच्या संदर्भात आम्ही विरोधी पक्ष असताना सुद्धा त्याबद्दलचे ठराव केले होते की ते बंद व्हावं. पण आता जर तुम्ही बघितलं तर मॅक्झिमम ठिकाणी ही ड्रेनेज लाईन पूर्ण होते, सगळ्या ठिकाणी यूज होतोय. या संदर्भातले युजेस चार्जेस कमी करण्याच्या संदर्भात महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून काय करावं लागतंय त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सभागृहात घेतला जाईल. साहेब, IT पार्क, ट्रॉफिक हे सगळे झाले,
नव्याने काय असणार आहे, नव्याने महापालिकेच्या वतीने तुमचं काय नवीन विजन असणार आहे? सगळ्यात महत्वाचं की आपल्या इथे जी उद्यानं आहेत, उद्यानासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी देतो, पण त्या उद्यानांचं मेंटेनन्स होत नाही. तर सगळ्यात महत्वाचं की जी बाग डेव्हलप होईल ती बाग सातत्याने त्या पद्धतीची राहावी, यासाठीच चांगल्या पद्धतीची व्यवस्था एक हे सगळ्या गार्डनची डेव्हलपमेंटसाठी आणि ह्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारची व्यवस्था आम्ही उभा करतो. तर तुमच्या प्रभागामध्ये कंबर तलाव येत आहे आणि तिथं जलपरी ते काय भरपूर आहे, दरवर्षी ते दिसतंय आणि तिथल्या लोकांना येणारा जाणाऱ्याला ते त्याचा वास आणि त्याचा त्रास होत आहे. धर्मवीर संभाजी तलावात जलपर्णीचा हा जो प्रॉब्लेम आहे हा गेले अनेक वर्ष, यासाठी एक मोठ्या प्रमाणात माननीय सुभाष बापू देशमुख यांनी निधी आणला होता. त्या संदर्भातलं काम झालं, पण अजूनही काही कामं अर्धवट स्वरूपात आहेत. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचं पाणी या धर्मवीर संभाजी तलावात मिसळलं जात आहे. त्या संदर्भात आम्ही काम करतोय आणि येणाऱ्या काळात आता जलपर्णी जी आहे ही कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी काय करावं लागेल या संदर्भातलं तज्ज्ञांचं मत घेऊन आम्ही त्या संदर्भात काम करू. सोलापूरकरांना काय सांगाल? सोलापूरकरांना स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढंच सांगते. धन्यवाद साहेब. खरंच दोनच युवक आहेत आणि दिग्गज आहेत आणि मॅच्युअर्ड आहेत, त्यांना समजत आहे. महापौर विनायक कोंडाल झालेत आणि सभागृह नेते नरेंद्र काळे झालेत. दोघ जण बी समजूतदार आहेत. आपल्या सोलापूरचा गाडा कुठपर्यंत नेतील हे मत निश्चित आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.